हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्नॅक्स फूड कट्टा। आज आपण बघणार आहोत तिळाचे लाडू। खूप सुंदर असे हे होतात आणि आता संक्रांत आलेली आहे तर हे केलेच पाहिजेत, खूप पौष्टिक असतात। आपण आता 150 ग्रॅम तीळ घेतलेला आहे, म्हणजेच 1 कप तीळ घेतलेला आहे। चांगलं भाजून घ्यायचं आहे लो फ्लेम गॅसवरती। त्याच्यानंतर सेम प्रमाणात आपण गूळ घेतलेला आहे, तोही चांगला आपण वितळून घेतलेला आहे। तुम्ही चेक करू शकता, असं तो स्टिकी झाला पाहिजे, म्हणजे पाक चांगला आला आहे का नाही हे आपण बघणार आहोत। अजूनही व्यवस्थित त्याला चिकटपणा आलेला नाही, कारण की ते आपल्या हाताला लागतो पाण्यात टाकल्यानंतर। जर हातावरती गोळा होत असेल त्याचा, तर समजायचं की लाडूसाठी व्यवस्थित गूळ आपला वितळलेला आहे, पाक छान तयार झालेला आहे। आता गॅस नेहमीच लो फ्लेमवरती ठेवायचा आहे पूर्ण प्रोसेस होईपर्यंत, म्हणजे छान लाडू खुसखुशीत खमंग असे होतात। आता याच्यामध्ये आपण तीळ जे आपण भाजून घेतलेले ते टाकलेले आहेत। हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आहे, साधं पाणी लावायचं आहे, म्हणजे आपल्या हाताला ते भाजणार नाही। आणि पटकन पटकन करायचे आहेत, कारण की ते खूप भाजतं हाताला करताना। आणि खूप छान होल तिळाचे असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि ते लाडू द्यायलासुद्धा आपण तिळगुळ घ्या गोड बोला म्हणताना चांगलं वाटतं, काहीतरी वेगळं। नाहीतर दरवेळी आपण ते साखरेचे तिळगुळ घेतो, त्याच्यापेक्षा यावेळी की काहीतरी हे नवीन ट्राय। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर। मी आजपासून तिळाच्या 5 रेसिपीज टाकणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।